पण आपल्या किचनमध्ये नारळी पौर्णिमा स्पेशल म्हणून नारळ आणि केळी अशी बर्फी करणार आहोत. तर त्याच्यासाठी आता मी काय घेतलं आहे तर हे 1 बाऊल मी खोबरं घेतलं आहे, तेवढीच 1 बाऊल केळी घेतली आहेत आणि 1 बाऊल साखर घेतली आणि साधारण 200 मिली दूध घेतलं आहे. आता पहिल्यांदा मी काय तर अशी ही आपण एवढी तयारी घेतलेली आहे. आणि आता आपण प्रथम काय करणार आहोत, हे सगळं मिक्सरमध्ये घालून छानपैकी बारीक करून घेणार आहोत, म्हणजे आपली बर्फी एकजीव आणि अशी सुंदर होईल. त्याच्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये घालते आहे. ही गावठी केळी आहेत. एक बाऊल साखर, सगळं 1-1 बाऊल मी घेतलं आहे आणि त्यामध्ये दूध घालणार आहे. 200 मिली दूध घेतलं आहे. आता हे सगळं मी बारीक वाटून घेते. हे आपलं छान असं बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण गॅस लावलेला आहे. आता हे आपण कढईत घालणार आहोत. सुंदरपैकी आता हे आपण आटवून घेणार आहोत. हे पण चांगलं ढवळत राहणार आहोत. त्याच्यात खरं म्हणाल तर काही वासाची जरूर नाही, वाटली तर वेलची घालावी, पण खरं काय हवं असंही नाही, कारण केळं आणि नारळ सुंदर वास येतो. वाटलं तर आपण वेलची घालू शकतो, रंग हवा तरी घालू शकतो, काय हवं ते ड्रायफ्रूट घालू शकतो. तर आपण असं हे ढवळत राहायचं आहे. एकदा चांगला कड यायला हवा आहे. छान असं आता आपलं बऱ्यापैकी 10 मिनटं मी हे ढवळते. बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. अजून एक 5-7 मिनटं लागतील आपली बर्फी व्हायला. हे ढवळत राहणं गरजेचं असतं. जितकं तुम्ही ढवळाल तेवढी बर्फी तुमची छान खुसखुशीत होते. एका ॲक्शनमध्ये शक्यतो ढवळत राहायचं. अजून आटायला हवं आहे बरंच. अगदी गोळा होईपर्यंत आपण आटवून घ्यायचं आहे. ते कढईत गोळा झाला व्यवस्थित की मग आपण काढून ताटात घालायचं आहे. त्या ताटाला आपण ग्रीस करून ठेवलं आहे. ग्रीसची सुद्धा जरूर नसते, कारण केळं आहे म्हटल्यावर केळं दूध असल्यामुळे जरूर नसते, पण तरीसुद्धा मी थोडंसं तूप लावलं आहे. हे बघा आता आपलं बऱ्यापैकी आटत आलं आहे. तरी अजून 5-7 मिनटं लागणार आहेत व्यवस्थित सगळं व्हायला. तयार होत आलेला आहे. साईडला असं खसखशीत झालं की समजायचं आपली बर्फी आता तयार होणार आहे, कारण हे अजून गरम आहे. गार झालं की व्यवस्थित आपली बर्फी तयार होईल. त्याच्यामुळे आता आपण खाली उतरून ते घाटणार आहे. दाखव. हे बघा आता आपण असं घाटत राहायचं. जितकं तुम्ही घाटाल तितकं वडी चांगली होते. गोळा सगळा असा तयार झालेला आहे. आता आपण हा ग्रीस केलेल्या ताटात काढून घेणार आहोत. हा बघा. थोडं नेहमी अगोदरच काढायचं, कारण अगदी मग फसफसतात वड्या, छान काढता येत नाहीत. त्याच्यामुळे थोडं अगोदरच ही सगळी क्रिया करायची, नाहीतर एकदम कडकडीत पण वडी होते. बघा अशी तापली तर आपण ही सेट करूया. अशा आपण सेट करून घेऊया. ड्रायफ्रूट लावूया आपण वरून.
गुलाबाच्या पाकळ्या पण चांगल्या दिसतील. पण बऱ्यापैकी ही गार झाली, तेव्हाच ती कट करून ठेवूया. काढायची नंतर पूर्ण गार झाल्यावर. आता आपण वडी कट करून ठेवूया, म्हणजे व्यवस्थित कट करता येते. आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण वड्या करू शकतो. अजून थोडी ती गार व्हायला हवी. अशी आपली केळं आणि नारळ अशी नारळी पौर्णिमेनिमित्त केलेली बर्फी, खास नारळी पौर्णिमेसाठी भावाच्यासाठी केलेली ही बर्फी कशी केली आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तुमच्या भावासाठी सुद्धा तुम्ही करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. नक्की करा. केळ्याचा एकदम छान वास येतो आणि बर्फीही सुंदर होते. आपल्या घरात कधीतरी जादा केळी पिकलेली असतात, मग त्याचं करायचं काय असाही प्रश्न पडतो. अशावेळी ही रेसिपी एकदम सुंदर आहे. आज मी मुद्दाम ही नारळी पौर्णिमेसाठी केलेली आहे. नक्की सर्वांनी करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.